पहिल्याच बॉलवरती लांब लचक उत्तुंग षटकार आलेला पाहायला मिळालाय. विशाल शहाच्या बॅटमधून ठाणे जिल्हा प्रीमियर लीग, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये बाईक त्याने जिंकली. अनेक स्पर्धा सातत्याने गाजवल्या. सँडी एसपी रायगड टीम, उमर 11, अगदी अनेक संघांना त्याने क्रिकेट खेळलेलं आहे. खुल्या गटाचं क्रिकेट दर्जेदार खेळत असताना तो पाहायला मिळतो. असा खेळाडू षटकार आलाय. लहान लचक षटकार पाहायला मिळाला महेश मांडवकरच्या अगेन्स्ट. माहुल कोळीवाडाचा सर्वाधिक मोठा उत्सव माहुल फेस्टिवल दोही पार पडताना पाहायला मिळतो. माहुल गावामध्ये आपण नेहमी अनेक ग्रुप माहुल गावामध्ये पाहायला मिळाल्यात, परंतु यावेळेचा बॉल इथे फेकीस्वर झाली आहे. 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. याच माहुल कोळी गाववाड्याने पंच दिले हेमंत कोळी, याच गावाने दिलेले आहेत. 6 बॉल 6 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. माहुल कोळीवाड्याने एक सर्वाधिक वजनदार असा संघ मालक दिला अमित कोळी. माहुल कोळीवाड्याने खूप काय दिलेलं आहे. मंगेश वैती दिलेला आहे. सचिन काटकर माहुललाच बिलॉंग करतो. अंबापाडाला तोही दिला. कल्पेश सारखा खेळाडू दिला. बंड्या बॉईज मध्ये गेले अनेक वर्ष खेळणारा कल्पेश माहुलकर अर्थात कडक, आज पुन्हा एकदा तो पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. निखिल मडवी सिंगलने इथे स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धापलकावरती धाबा, एकंदरीत 10 धाबा धापलकावरती बनलेले पाहायला मिळाल्यात. कल्पेश माहुलकरचे लेदर बॉल क्रिकेट चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. अनेक वर्ष क्रिकेटवरती निर्विवाद असं वर्चस्व कडकने गाजवलेलं आहे. परंतु संचित टकले आज त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. पुढचा बॉल गोलंदाज आडवा बॅटने ऑन साइडला स्लॉक स्वीप, लॅप शॉट, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. विशाल शहाच्या बॅटमधून विशाल स्ट्रोक षटकार. एका गोलंदाजाला आई बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळतोय. विनायकजी अपरास यांच्या जवळचा असा खेळाडू आहे विशाल शहा. घणसोलीला बिलॉंग करणारा हा खेळाडू सातत्याने क्रिकेट चांगल्या दर्जाचा खेळत असताना मला मिळतो. घणसोलीकरी यंदाच्या हंगामामध्ये जास्तीच्या स्पर्धा खेळत असताना आपण पाहिलात. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. व्हाईट बॉल साठी डीआरएस तुमच्याकडे अवेलेबल नाहीये. हा आला डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावलकावरती धावा बनलेल्या आहेत. त्या एकंदरीत 16 विदाउट लॉस बॅटिंग करत असताना संघ बाजाराई मनोहर घणसोली या टीमची धावसंख्या आहे 16-0. या स्पर्धेमध्ये अद्यापच्या 5 अर्धशतक आलेले आहेत. 73 बेस्ट आहे परेश ठाकूरचा. 14 बॉल 73, 17 बॉल 70 जितेश राऊतने बनवल्यात. 58 18 बॉल मध्ये आल्यात सार्थक गरजच्या बॅटमधून. 14 बॉल 54 प्रथमेश मात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 11 बॉल 51 देखील परेश ठाकूर. यावेळेचा बॉल गोलंदाजी मार्क वरती. इथून मात्र आपण पाहतो फेरबदल होत असताना कल्पेश माहुलकर कडक आलाय. कडकची गोलंदाजी नेहमी धारदार पाहायला मिळाली. फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून आपण त्याला पाहतो. कडक हे त्याचं पेट नेम आहे. यावेळेचा बॉल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय.
कदाचित अनुमान आपण वर्तवूयात कडकची बॅटिंग त्यावेळेला कडक होती आणि म्हणून त्याचं पेटनेम कडक पडलेलं असावं. फलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिल्या तर 16 आहेत. आबाल उजव्याशीच्या बाहेरचा बाला मिळाला. अवांतर धाव आहे. खरं तर अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे. एक किस्सा असाही आहे की तो इमारतीवरून एकदा पडला होता आणि तसाचा तसा उभा राहिला, त्यामुळेही त्याचं नाव कडक असावं. अनेक किस्से त्याच्याही आयुष्यामधले घडलेले आहेत. मंगेश वैती यावेळेचा बॉल ऑन साइडला हवेच्या विरोधात टोकलाय. निखिल मडवीच्या बटपून येतोय षटकार. येतोय ऑन साइडला. बामण डोंगरीकरांनी केलंय तर केलंय काय. सर्वाधिक मोठा कारनामा या स्पर्धेतला आतापर्यंत तो बामण डोंगरीकरांनीच केलाय. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला खेळला. डीप मिड विकेट तैनात आहे. क्षेत्ररक्षक बिगानी येईल. सिंगल आलेली आहे. एकेर धाव येत असताना मला मिळतंय. हेमंत कोळी यांचा वारसा पुढे नेण्याचं कामकाज दक्ष कोळी करतात. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडली आहे. 24 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. 24 ऑन दी बोर्ड. रन्स तितक्याशा इथे आलेल्या बाला मिळाल्यात. भागीदारी रचावी लागेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना बाला मिळतोय. कल्पेचा हा बॉल फटका सुरेखरित्या केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय. बॅकफुटला फ्रंटफुटला निष्णात आहे खेळाडू. पहा, लोकनेते दिबा पाटील सांस्कृतिक भवन मंगल कार्यालयावरून काही प्रेक्षकी सामन्याचा आस्वाद घेत आहेत. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल दिशाहीन आहे. कडकला पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल येत असताना मला मिळतोय. 24 ला इव्हेंट्स चांगलं कामकाज करते. कॅमेरामॅन याही गोष्टी कव्हर करतील की सामना कुठून पाहिला जातोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना मला मिळेल. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बामण डोंगरीकर आता जासईकरांची मदत घ्यावीच लागणार आहे. आता मेहनत करू नका चिकू. आता जासईवाल्यांची मदत घ्यावीच लागेल तुम्हाला. एखाद्या डंपरला रशी बांधूनच बाहेर निघेल गाडी. आता जास्तीची मेहनत करू नका, नाहीतर गाडी तिथेच ठेवावी लागेल. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहत आहात जिथे 35 बनलेले आहेत. 35 ऑन दी बोर्ड. हर्षित कोळी याला गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 मध्ये हर्षित कोळीला आपण पाहत आहोत. लोअर फुलटोज आहे. फटका फसला. चेंड हवेमध्ये.
मंगेश वैदी पोचू शकलेला नाही आहे. सिंगल मिळेल. केवळ एकेरी धाव येत असताना मला मिळते आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम पंचांनी हा निर्णय घेतलेला आहे. वेबसाईट पाहिली जाईल. साईश म्हात्रे आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. साईश म्हात्रे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथून करण्यात येत असताना मला मिळतो आहे. निर्णय प्रलंबित आहे. वेस्ट साईड पाहिली जाईल. बॉल एक्झॅक्टली किती वरती आला होता. हा नो बॉल आहे. नो बॉल. संचित टकले यांचा निर्णय योग्य म्हणावा लागेल की आपल्याकडे DRS आपल्याकडे कॅमेरा आहेत त्याची मदत घ्यायला हवी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने. फ्री हिटचा बॉल आहे. खुला टाकला होता उजव्या बाहेर. वाईड यॉर्कर. सिंगल मिळेल. स्क्वेअर ड्राईव्ह चांगली झाली. दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव वेगाने कंप्लीट होत असताना मला मिळाल्यात. 2 धावा आलेल्या आहेत. जासईकरांची मदत हवी आहे तर जासईकर मागे राहत नाहीत. पहा संपूर्ण जासईकर गेलेला. भावेश गेला म्हणजे काम निश्चित होणार. आदित्याने आर्यनी पोचलाय. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे शरीरावरती चेंडू आढळलेला आहे. रन्स थांबवण्याकडे कल पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या त्या 39. 39 ऑन दी बोर्ड. या वेळेचा बॉल देखील बॅटच्या आउटसाइड एज घेतली. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. विशाल शहा सिंगल कंप्लीट केली. दुहेरीसाठी पलटला. सेकंड रन. ही जोखीम भरी होती. रिस्की रन होती. रिस्क घेतली की तोटा होतो परंतु जो रिस्क घेतो तोच मोठा होतो. रिस्क घेतली गेली आहे. संघाची धावसंख्या एकंदरीत 41 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 41 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल देखील उंच चाललाय. विशाल शाह चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. टोटल धावा धावफलकावरती 3 षटकां. तिसरं षटक प्रगती पदावरती असताना 47 बनलेले आहेत. साईश म्हात्रे, संयम म्हात्रे, राज ठाकूर, तन्मय ठाकूर, कुशल गरद, आदित्य गरद, राज गरद आहे. अगदी त्याच वेळेला पवन राठोड असतील. अगदी त्याच वेळेला विराज असेल, हिमेश असेल, नितेश असेल. आज मला वाटतं सर्वच पोहोचले आहेत बामणडोंगरीची मदत करण्यासाठी. जवळपास सर्वच जण त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बामणडोंगरी आपल्या जवळचं गाव आहे. तेजस म्हात्रे आणि त्याची संपूर्ण टीम आपल्या जवळची आहे. धावफलकावरती धावा 48. 48 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चांगली गोलंदाजी म्हणता येईल. तो सुवर्ण मध्ये सापडला. लय मिळाली आहे. गोलंदाजाला लय सापडली ना की प्रतिस्पर्ध्याची भय वाटत नाही. महेश मांडवकरने पहिलं षटक हाताळलं. धावा आल्या 16. दुसऱ्या षटकामध्ये कडकने 19 धावा खर्च केला. तिसरं षटक हर्षित कोळी. यावेळेचा बॉल बॅटमधून टक्करून साऊंड
बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. चोपन्न धावा फलकावरती त्या षटकाराच्या मदतीने तीन षटकांचा खेळ संपलाय. धावा वेगाने येत असताना मला मिळाल्यात. अब्दुलजी शेख स्वतः त्या ठिकाणी उपस्थित झाले. झक्कास लस्सीचे मालक ते देखील स्वतः उपस्थित होत आहेत. संघर्ष करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेरही. 54 धावा फलकावरती बनलेल्या आहेत. आर्यन घाणेकर आलाय गोलंदाजी मार्क वरती. आर्यन घाणेकरला आपण पाहतो शुभेच्छा आणि अंतिम षटक आहे. 54 बनलेले आहेत. विशाल शहाची बॅटिंग एकंदरीत आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून 7 षटकार आलेले आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला फाईन लेगला टार्गेट केलंय आणि निखिल मडवीच्या बॅटमधून येतोय षटकार. पुढचा चेंडू उजव्या शीच्या बाहेरचा बॉल वेगाने टाकलेला बला मिळाला. अवांतर धाव येत असताना बला मिळते. 61 धावा फलकावरती आहेत. अब्दुल चाचा कमाल की बात. अब्दुल चाचा गेले आणि म्हणून गाडी बाहेर आली. हाही चेंडू लोअर फुलटोस मिस्क्यूट पाहायला मिळालाय. महेश मांडवकर वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल आली फलकावरती धावा 62 बनलेल्यात. विशाल शहाची बॅटिंग चालू आहे. 13 चेंडू 41 धावा. आज 2 अर्धशतक, काल 3 अर्धशतक आणि चौथं अर्ध जिथून मात्र आपण पाहिलं तर एकंदरीत 6वं येते की काय, आजच्या दिवसातलं 3रं पाला मिळतं की काय, त्याची चर्चा चालू आहे. शिवप्रेमी अब्दुलजी शेख अर्थात अब्दुल चाचा झक्कास लस्सी. अब्दुल चाचा है तो सब मुमकिन है. यावेळेचा बॉल विशाल शहाचा फटका अगदी 440 देईल गोलंदाजाला झटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक चटका, षटकार. चौदा बॉल 47 धाव संख्येवरती विशाल शहा नॉट आउट आहे. ही वादळ मैदानाच्या आतमध्ये रोखणार कोण, ज्या रीतीने खेळ चालू आहे. कुशल घरत गेले म्हणून हा काम झालं असं म्हणावं लागेल. नाही, कुशल घरत यांनीच ते वाहन बाजूला केलेलं आहे. चाचा यांचं नाव आपण जाणीवपूर्वक घेतलं. बॉलची मागणी करण्यात येते. बॉल चॉईस नाही आहे त्याच्याकडे मी लक्ष वेधेन. एकच बॉल चॉईस आहे तुम्हाला. या पुढे जेवढे चेंडू दिले जातील त्याच्यावरच खेळायचं आहे. बॉल बदली होणार नाही. त्या फलकावरती रन्स आहेत 68 धावा 68. आणखीन एक फटका ऑन साइडला गॅप मध्ये चाललाय की काय, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आणि दुहेरीच्या मदतीने 49 धावा विशाल शहा. पावसाळी रबर क्रिकेटची पहिली स्पर्धा तो खेळतोय आणि पहिल्या स्पर्धेमध्ये 49 रन नॉट आउट आहे. विशालचा खेळ हा नेहमी चांगल्या दर्जाचा पाहायला मिळालाय. 49 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. संघाची धावसंख्या बनली आहे 70 धावा फलकावरती आहेत. सर्वाधिक जास्त धावा बनवणारा संघ आजच्या दिवसातला 92 धावा फुंडे संघाने बनवल्यात. बामणडोंगरी संघाने
तिथे मात्र आपण पाहिलं तर 70 बनवलेल्या पाहायला मिळाल्या, 69 बनवलेल्या पाहायला मिळाल्यात. मुरवाई विंधने या संघाने देखील 86 बनवल्या. हा उजव्या अशीच्या बाहेरचा बॉल होता, स्क्वेअर कट केलाय, अर्धशतक कंप्लीट होत आहे. आजच्या दिवसातलं तिसरं, या स्पर्धेतलं 6वी हाफ सेंचुरी कंप्लीट केली विशाल शहाने. वेल प्लेड विशाल शहा. आणखीन एक हाफ सेंचुरी पावसाळ्याबरोबर क्रिकेटची पहिली त्यांनी यावर्षीच्या हंगामातली ठोकली आहे विशाल शहा. 16 चेंडू 51 धावा. काय बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 72 बनली. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 72 बनलेले आहेत. चला टॉस साठी आहे. एका बाजूला संघ खेळेल तो अर्थात सिद्धार्थ 11 बामण डोंगरी आणि त्याच्या अगेन्स्ट ग्रीष्मा 11 मोठी जुई. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतलं गोलंदाजाला आणि ठोकला षटकार. पूर्वार्धाचा खेळ संपतोय. धावलकावरती धावा बनलेल्या आहेत. त्या 78-79 टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. सिद्धार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी टीम कॅप्टन तेजस म्हात्रे टॉस साठी त्वरित या आणि अंकेश कामोटकर टॉस साठी त्वरित या. ग्रीष्मा 11 मोठी जुई. दोन बलाढ्य संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. एका बाजूला मोठी जुई या उरण तालुक्यातील आणि रायगडामधील सर्वाधिक मोठं गाव मोठी जुई या संघाला एका बाजूला आपण पाहाल, तर दुसऱ्या बाजूला बामण डोंगरी गतवर्षी सातत्याने यावर्षीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धुमाकूळ ज्या गावाने सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये घेतलेला पाहायला मिळाला. अनेक स्पर्धा संघाने जिंकलेल्या आपण पाहिल्यात. तेजस म्हात्रे आणि अंकेश कामोटकर आम्ही आपलं लक्ष वेधू. चला त्वरित या. पूर्वार्धामध्ये झंझावाती खेळ विशाल शहाने साकारलेला पाहायला मिळालाय. त्याच्या खेळीच्या दोऱ्यावरती 78 बनल्यात. 79चं टार्गेट आहे. उत्तरार्धाकडे आपण वळूयात. काय घडणार काय बिघडणार या सेकंड इनिंग मध्ये आवाजामध्ये बदल करूयात. विपुलजी पाटील सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद.